मार्केटमधलं आईस्क्रीम खायचं बंद करू नका, पण शक्यतो होईल तेवढं टाळा, घरीच बनवा. कारण त्या आईस्क्रीममध्ये पाम तेलाचा किंवा डालडाचा वापर केलेला असतो. जर पॅकेटवर डेझर्ट असं लिहिलेलं असेल तर खरेदी करा, कारण ते आईस्क्रीम दुधापासून बनवलेलं असेल. नाहीतर त्यामध्ये जर नुसतं आईस्क्रीम लिहिलेलं असेल त्या पॅकेटवर, तर त्यात डालडा आणि पाम तेलाचा ही रेसिपी खास मुलींसाठी आहे. जर आई-बाबांना सरप्राईज द्यायचं असेल तर तुम्ही ही करू शकता. जर गावाकडचे असाल तर तुम्ही हे करू शकता. साहित्य तुमच्या घरीही हे अवेलेबल आहे. तुम्ही आंबे घ्यायचे तर 1 वाटी फ्रेश क्रीम घ्यायचे. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही साई पण घेऊ शकता आणि 1 वाटी मिल्क पावडर घ्यायची. मिल्क पावडर असतेच आणि साखर 1 वाटी. मी इथे अर्धी वाटीच घेतलेले कारण केशर आणि हापूस असा दोन्ही मिक्स मी आंबा वापरलेला आहे, त्यामुळे जास्त गोड नाही करणार. जर तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर 1 वाटी तुम्ही साखर घेऊ शकता. अमूलचं फॅट मिल्क घेतलेलं आहे कारण ते जरा घट्ट असतं. तुम्ही घरचंही दूध वापरू शकता. म्हशीचं दूध असेल तर उत्तमच, कारण ते जरा घट्ट असतं. म्हशीचं दूधच वापरा. आणि इथे मी 1 वाटी अमूलचं दूध घेतलेलं आहे. फॅट मिल्क घेतले आणि छान आता हे मिक्सरमध्ये सर्व टाकून घेतलेले साहित्य आणि मिक्सरवर फिरवून घेणार आहे. फ्रेश मिल्क टाकलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही साई पण वापरू शकता. आणि हे छान असं मिश्रण आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहे आणि हे फिरून छान मिक्स झालेलं आहे. मलाईसारखं छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे. ही मलाई आता थोड्या वेळेस आपण बाजूला काढून ठेवली आणि आंबे छान असे कापून घेऊन त्याचे क्यूबमध्ये छान स्लाईस करून घेणार आहोत. हे स्लाईस आपल्याला 2 पद्धतीत लागणार आहेत. म्हणजे स्लाईस पण आपल्याला ठेवायचे आहेत, त्यामुळे 4-5 आंब्याचे स्लाईस करून ठेवायचे आणि म्हणजे क्यूबमध्ये आणि बाकीच्या जे आंबे आहेत त्याचे आपल्याला गर काढून ते आईस्क्रीममध्ये टाकून द्यायचं आहे आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. तर असं 2 पद्धतीत आपल्याला लक्षात ठेवून करायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण आंब्याचे खूप असे प्रकार करू शकतो. कुल्फी करू शकतो. गेल्या वर्षी मी एक केली होती कुल्फी, मँगो कुल्फी. ती रेसिपी जर पाहिली नसेल तर तीही पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पहा. आता हे आपल्याला क्यूबमध्ये पण थोडेसे काढून घ्यायचे आहेत आणि बाकीच्या ह्याला पूर्ण आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. असं 2 प्रकारच्या ह्याच्यात काढून घ्यायचं आहे. क्यूब आपल्याला परत आईस्क्रीममध्ये थोडं सेमी सेट झाल्यानंतर त्यात टाकायचे आहेत. त्यामुळे छान असं काढून मी घेतलेलं आहे. अशा प्रकारे क्यूब पाहूनच तोंडात टाकू वाटायला इतके छान दिसतात तो कलर आणि त्या आंब्याचे असं 2 प्रकारे आपण करून घेतलेलं आहे. क्यूब आहेत ते मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये जे मिक्सरमध्ये मलाई मिश्रण घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये अर्ध काढलेले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात जे राहिलेले आहे त्याच्यात आपण जे आता गर काढला होता आंब्याचा तो एकदा फिरून घेणार आहे. हे आपल्याला आईस्क्रीमसाठी तयार करून घ्यायचं आहे. तर एका मिक्सरमध्ये झालेलं आहे ते. तर एका भांड्यामध्ये हे आपल्याला आंब्याचा जो गर करून केलेलं होतं ते सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला 5 ते 4-5 तास तरी सेमी सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे असं. आणि जे आपण निम्मं एका भांड्यात मलाई मिश्रण काढलेलं होतं ते पण सेट करून घ्यायचं आहे. 4-5 तासानंतर सेमी सेट झालेले, एकदम घट्टपणा आलेलं नाही आहे आईस्क्रीमला. अशा पद्धतीत आपल्याला हे आता मँगोचे जे स्लाईस करून ठेवले होते ते आपण टाकून घ्यायचे आहेत आणि सगळीकडे टाकून छान ते आपल्याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या आईस्क्रीममध्ये सगळीकडे ह्या स्लाईस आल्या पाहिजेत. पहा, एकदम असं घट्ट पण झालेलं नाही आणि मिश्रण होतं पातळ तसं पण नाही आहे. छान असं सेमी सेट झालेलं आहे. तर त्याच्यात आता स्लाईस सर्व मिक्स करून घेऊया. एका भांड्यात आपण जे मलाई मिश्रण सेट करायला ठेवलं होतं तेही छान आता सेट झालेलं आहे. म्हणजे थोडासा घट्टपणा आलेला आहे.
तर आपण त्याचे पण गोळे ह्या आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे, त्याच्यात पुरून टाकायचे जेणेकरून आईस्क्रीम देताना मधून असा पांढरा भाग असा दिसतो आणि त्याच्यामुळे कलर कॉम्बिनेशन छान येतं, पिवळं आणि पांढरं. त्याचबरोबर चवही मलाईची चव आणि त्याच्याबरोबर मँगोची चव अशा दोन्हीही चवी आपल्याला चाखता येतात. त्यामुळे आईस्क्रीम खायला अप्रतिम असं लागतं. तर पहा असं मधून आपण ते छान असं मलाईचे जे घट्टपणा आहे ते गोळे आपण टाकून देणार आहोत. त्यामुळे दिसायला पण आणि चवीलाही खूप छान असं हे आईस्क्रीम तयार होणार आहे. तर करून पहा, खूप छान लागतं. खूप छान अशी चव ह्याची लागणार आहे. पहा घरी आपण आईस्क्रीम करतो त्यावेळेस असे एक थर होतो बर्फाचा, म्हणजे असे थर येतो एक किंवा क्रिस्टल तयार होतात, ते होऊ नये म्हणून एक काळजी घ्यायची. तर त्यासाठी आपण त्याच्यावर आपण एक उपाय करू शकतो की अशा प्रकारे करायचं. आता हे जे आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवायचं आहे त्याआधी क्लिंग रॅप लावून घ्यायचं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण असंच ठेवू फ्रीजमध्ये त्यावेळेस त्याच्यावर असे बर्फाचा लेयर येतो आणि आपण ज्यावेळेस आईस्क्रीम खातो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला बर्फाचे असे तुकडे किंवा असं क्रिस्टल जे तयार झालेले आहेत त्याचे आपल्याला दाताखाली येतात ते, आणि छान पण लागत नाही. त्यामुळे काय करायचं की त्याच्यावर छान असं मिश्रणाला चिटकून असं ते लावून घ्यायचं, जेणेकरून मिश्रण आणि जे वरून लावलेलं रॅप आहे त्याच्यामध्ये बर्फ होऊ नये. आणि आता सेट करायला आपण ठेवून देऊ. मी रात्रभर ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी हे दुपारी काढून बघणार आहे. एकदम छान असं तयार झालेलं आहे पहा. वरचं मी ते क्लिंग रॅप पण काढून घेतलेले आणि थोडंसुद्धा बर्फ झालेला नाही आहे. तर माझा स्क्यूब पाहिला का किती छान आहे. छोटीशी पळी आहे आणि त्यांनी छान असं आकार पण छान येतो. आणि पहा छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि घरातलं आईस्क्रीम खायला आणि मनसोक्त खायला असं खूप मिळतं. मन आणि पोट गारेगार होतं. त्याच्यामुळे एकदम चवीला खूप छान होते. ह्यात तुम्ही मँगो इसेन्सही टाकू शकता जर चांगले छान आंबे नसतील तर, किंवा अजून पाहिजे असेल आंब्याची तर तुम्ही थोडंसं टाकू शकता. एकदम छान आईस्क्रीम होते, करून पहा. सोपी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हालाही आवडेल. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला रेसिपी पाहून तो करावीशी नक्कीच वाटेल. सोपी आहे, करून पहा. धन्यवाद.